आणि महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला आणि शरद पवार यांच्यात भेट झाली आणि काँग्रेसने शरद पवारांना विलीनीकरणाची ऑफर दिली अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती। पण आज राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये अशी काही चर्चा झाल्याच्या बातमीचं खंडन करण्यात आलं। शरद पवार यांनीही नकार दिला, तसंच चेन्नीथला यांनीही अशा प्रकारे कोणतीही ऑफर दिल्याच्या वृत्ताला नकार दिल्याचं समजते। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातील नेत्यांनी याबाबत काय म्हटले बघूया। हे बघा, या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नाही। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली गेली 25 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्राने स्वीकारलेला आहे। वर्षानुवर्ष आदरणीय पवार साहेबांचं नेतृत्व मान्य करून जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भरभरून मतदान केलेलं आहे। सत्तेची जी चावी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हातात दिली, त्यामुळे अशी कोणतीही चर्चा झालेली नाही। उलट महाविकास आघाडी म्हणून, इंडिया आघाडी म्हणून आगामी निवडणुकांना कसं सामोरं जायचं या संदर्भात आदरणीय पवार साहेबांनी मार्गदर्शन केलं। पक्षाची लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भातली बैठक होती। त्याचबरोबर या ठिकाणी महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये जे मेळावे होणार आहे त्या मेळाव्याच्या संदर्भामध्ये कशा प्रकारचा मेळावा करायचा, कशा पद्धतीने आपण अग्रभागी राहायचं, अशा प्रकारची फक्त चर्चा होती। कुठल्याही प्रकारचा विलीनीकरण वगैरे हा जो कुठला तुमच्याकडे विषय आलेला आहे तसं काही झालेलं नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।